नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदरही व्हिडिओ बनवलेला होता आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की जूनच्या 10 तारखेपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात धानाचा बोनस मिळणार आहे. परंतु बहुतेक कमेंटधारक शेतकऱ्यांनी अशी कमेंट केली की मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सांगितल्याप्रमाणे जे आपण सांगितलं होतं ते अखेर सत्यात उतरत आहे आणि सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे. कारण धान उत्पादक शेतकऱ्यांनी मे, जून, जुलै, ऑगस्ट मार्च, एप्रिल, मे या 2-3 महिन्यापासून राज्य शासनानं विधानसभेमध्ये घोषित केलेलं होतं की मार्च महिन्यामध्ये जे घोषित केलेला निधी आहे तो लवकरात लवकर धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 वाटप करण्यात येईल असं सांगितलेलं होतं. परंतु डिसेंबरच्या अगोदरही अशीच घोषणा करण्यात आली होती. परंतु एकदाही धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादक हेक्टरी 20,000 बोनस वाटप झालेला नाही. प्रत्येक शेतकरी धानाचा बोनस कधी येईल हेच फक्त वाट पाहत होता. परंतु राज्य शासनाच्या काही स्क्रुटिनी असो, राज्य शासनाच्या काही अंतर्गत बाबी असो, या सर्व गोष्टीमुळं आजपर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे येणं थांबलेलं होतं. कारण बहुतेक भरपूर शेतकरी असे होते की धानाचं उत्पन्न न घेणारे होते, परंतु ई पीक पाहणीला नोंद त्यांची धानाची होती. तर काही शेतकरी असे होते ते स्वतः धान उत्पादक आहेत, परंतु ई पीक पाहणीला नोंदी नव्हत्या. या सर्व गोष्टी यामध्ये घडत होत्या आणि ह्याच्यामध्येच दांडगा मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता राज्य शासनाच्या लक्षात आल्यामुळे राज्य शासनाने या प्रक्रियेला खूप वेळ आणि विलंब लावला. कारण ही प्रक्रियाच मोठी असल्यामुळं घाईगडबडीत इतर जे शेतकरी धान उत्पादक नाहीत त्यांना निधी जाता कामा नये असे आदेश राज्य शासनाकडून सर्व विभागाला देण्यात आले होते. त्यामुळं त्या विभागाने आजपर्यंत फक्त इतकंच पाहिलं की जो खरा धान उत्पादक आहे त्या धान उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पैसे जायला हवे, यासाठी त्यांनी स्क्रुटिनीचा नियम लावला व जे खरे धान उत्पादक आहेत त्याच धान उत्पादकांना पैसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामध्ये नेमकं विषय काय झाला की यांनी एक केली की ज्या जिल्ह्यामध्ये धान उत्पादक आहेत ते खरे आहेत का याची स्क्रुटिनी राज्य शासनाने केली. तर काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धानाच्या नोंदी ई पीक पाहणीद्वारे केलेल्या आलेल्या नव्हत्या, परंतु तो खरा धान उत्पादक शेतकरी होता. तर जे धान उत्पादक नाहीत तेच धान उत्पादक शेतकरी ई पीक पाहणीला नोंदी लावून धानाचा बोनस घेण्याच्या तयारीत होते. या सर्व गोष्टीला चपराक राज्य शासनाने लावली आणि या गोष्टीसाठी भरपूर वेळ लावला. परंतु या वेळ लावलेल्या पिरियडमध्ये जो धान उत्पादक शेतकरी आहे तो पूर्ण जाजावलेला होता की जेणेकरून सरकार फक्त आश्वासनच देते, परंतु आपल्याला धानाचा बोनस काय मिळत नाही. कारण आपल्या व्हिडिओच्या कमेंट पाहता इतक्या कमेंट मध्ये लोक म्हणजे शेतकरी इतके जाजावलेले होते की प्रत्येक वेळेला फक्त तारीख पे तारीख अशा घटना घडत होत्या, परंतु धानाचा बोनस काही राज्य शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत नव्हतं. तरी मित्रांनो, काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की धानाचा बोनस 15 जूनपूर्वी वाटप करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळं आता कुठेतरी धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस हेक्टरी 20,000 2 हेक्टरच्या मर्यादित मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. कारण आपण 1-2 व्हिडिओमध्ये असेही स्पष्ट केलेलं होतं की जितके शेतकरी कमेंट करतील इतक्या कमेंट आपल्या राज्य शासनापर्यंत गेल्या पाहिजेत आणि जेणेकरून राज्य शासन तात्काळ या गोष्टीबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आपण केलेली होती आणि त्या अपेक्षेला अखेर कुठे का होईना फळ येताना दिसत आहे. कारण राज्य शासनाने काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टच करून सांगितलं की धानाचा बोनस 15 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल. हा आता किती वर्ग होईल तर धानाचा बोनस हा 1,800 कोटी रुपयेचा धानाचा बोनस आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा 1,800 कोटीमधून फक्त आता पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार 900 कोटी रुपयेचं वाटप होणार आहे. परंतु सध्या जरी 900 कोटी रुपयेचं वाटप पहिल्या टप्प्यात होत असलं तर पहिला टप्पा संपताच दुसऱ्या टप्प्याचाही निधी जाहीर करण्यात येईल. परंतु कुठेतरी राज्य शासनाने आता ही गोष्ट गांभीर्याने घेतली आहे. हेच एक आपल्यासाठी एक सूचक आणि चांगली गोष्ट शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल. कारण धान उत्पादक हा फक्त आश्वासन ऐकून कंटाळलेला होता आणि यातून कुठेतरी मार्ग
माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढलेला आहे. कारण 15 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस हेक्टरी 20,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. कारण या गोष्टीचा जास्त मोठा एक मोठा स्फोट होईल अशी शक्यता होती. कारण आता जे पीक विम्याचे शेतकरी होते, पीक विम्याच्या शेतकऱ्यांचेही प्रश्न मिटत नव्हता. तरी माननीय राज्याचे कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांनी परभणी जिल्ह्यासारख्या सर्वात जास्त पीक विम्याला जिल्ह्याचाही प्रश्न त्यांनी मिटवून टाकला. आणि त्याच्यानंतरची सर्वात गोष्ट मोठी होती ती म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोनस. कारण यांनी फक्त आश्वासनच दिलेली होती. माननीय अमित पटेल साहेबांनी स्पष्ट केलेलं होतं की धानाचा बोनस मेमध्ये येऊन जाईल, परंतु त्यांनी मेमध्येही पैसे टाकलेले नाहीत. मेचं मध्यावधीमध्ये बोलले, परत मे एंडिंगला टाकण्याचं आश्वासन दिलं, परंतु त्यांनी स्पष्ट रूपात शेतकऱ्यांना पैसे टाकलेच नाहीत. जरी आता आपल्याला शेतकऱ्यांना वाटत असेल की आता हेही बोगसच बोलत आहेत, आता नुसतं 15 जूनपूर्वी म्हणत आहेत, परंतु मला खात्री आहे की आता ही गोष्ट राज्य शासनानं सिरियसली घेतलेली आहे. आणि 15 जून का खूप लांब नाही आहे. कारण 15 जून म्हणजे आता एक स्पष्टच आता 7-8 तारीख आज आहे. एक 8 दिवसाच्या आत धान उत्पादकाचे पैसे मिळून जायला मार्ग मोकळा झालेला आहे. कारण जर राज्य शासनाला अजूनही यावेळेस ही गोष्ट जर टाळायचंच असलं असतं तर त्यांनी ही 15 जून ही तारीख सांगितलीच नसती. इतर वेगळी तारीख न सांगता एखादा महिना पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला असता. परंतु ही गोष्ट त्यांनी सध्या गांभीर्याने घेतल्यामुळं या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन आता तयार झाले असून एक धान उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. कारण धान उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत फक्त आश्वासनच ऐकत आलेत, परंतु आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 प्रमाणे रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांविषयी आपण व्हिडिओ या अगोदर 2 टाकलेले होते आणि 2 टाकलेल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट खूप होत्या की फक्त हे बोलतात आणि देत नाहीत. तरी शेतकरी मित्रांनो, आता ही गोष्ट राज्य शासनाने कुठेतरी सिरियसली घेतली आहे म्हणायला हरकत नाही. आणि शेतकऱ्यांना एक चांगला दिलासादायक निर्णय काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. त्यामुळं अजितदादा पवार जरी यावेळी कोणत्या जरी गोष्टीविषयी जरी वेगळ्या गोष्टी बोलले असले तरी आपल्याला धानासाठी वैयक्तिक बोलल्यामुळं आता कुठेतरी धान उत्पादक शेतकऱ्यांना एक आधार निर्माण झालेला आहे. आणि ऐन पेरणीच्या मोसमामध्ये, धान लावणीच्या मोसमामध्ये त्यांना आता पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण या अगोदर दिलेले आश्वासन त्यांनी जरी किती जरी बोललेले असले, परंतु आताचं आश्वासन फेल होणार नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करावं, सपोर्ट करा.